नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खरीप पीक विमा 2023 व त्यासोबतच जे काही मागील पीक विमा आहे ह्या सर्व पीक विम्याबद्दल असे महत्त्वाचे असे अपडेट पाहणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा। शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर शेतकरी मित्रांनो, आपण बऱ्याच साऱ्या व्हिडिओमध्ये देखील पाहिले की आपण खरीप पीक विमा म्हणा, रब्बी पीक विमा म्हणा, पीक विम्याचा कोणताही व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड केला किंवा यूट्यूबवरती टाकला, त्याला जे काही शेतकऱ्याच्या कमेंट येतात की आम्हाला पीक विमा आलेला नाही, पीक विमा आम्हाला येतच नाही, 1 रुपयाही आम्हाला पीक विमा मिळालेला नाही। आता शेतकरी मित्रांनो, बरेच सारे जिल्हे असे आहेत की त्या जिल्ह्यांना पीक विमा अद्यापही रुपयाही मिळालेला नाही। जो खरीप पीक विमा आहे 2023चा, याचा रुपयाही अद्याप काही जिल्ह्यांना मिळालेला नाही। परंतु बरेच सारे असे जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जो काही 25% अग्रिम आहे तो शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा झालेला आहे। उर्वरित जो काही पीक विमा आहे तो देखील आता 5 जूनपासून शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होणार आहे, अशी देखील माहिती मिळालेली आहे। परंतु ज्या जिल्ह्यामध्ये वाटप झालेले आहे तरी त्या जिल्ह्यातील काही शेतकरी जर असे म्हणत आहेत की आम्हाला पीक विमा मिळालेलाच नाही किंवा पीक विमा आलाच नाही, तर अशा शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ एक अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे। कारण शेतकरी मित्रांनो, पीक विम्याबद्दल जी काही अपडेट आहे ही शेतकऱ्याला, बऱ्याच शेतकऱ्याला माहीत आहे, परंतु काही असे तुरळक शेतकरी आहे ज्यांना ही पीक विम्याची जी काही अपडेट आहे ही शेतकऱ्यांना माहीत नाही। शेतकरी मित्रांनो, सध्या पीक विम्याचा पीक विम्याची रक्कम म्हणा किंवा तुमची अनुदानाची रक्कम म्हणा, ज्या काही शासनाकडून तुम्हाला दिल्या जाणाऱ्या या अनुदान म्हणा, पीक विमा म्हणा, जे काही मदत आहे ही मदत शेतकऱ्याला, ते शेतकऱ्याच्या जो काही बँक अकाउंट शेतकऱ्याच्या आधारशी संलग्न आहे, म्हणजेच लिंक आहे, अशाच खात्यावर ही रक्कम क्रेडिट केली जाते। शेतकरी मित्रांनो, इथून मागील वर्षी आधी म्हणजे 1-1.5 वर्ष आधी शेतकऱ्याला पीक विमा ज्या अकाउंटवरती भरलेला आहे त्याच अकाउंटवरती ही पीक विम्याची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावरती क्रेडिट केली जात होती। परंतु एक वर्षापासून हे अपडेट चेंज झालेले आहे। सहसा 1 वर्ष किंवा 6 महिन्यापासून याच्यात बदल झालेले आहेत। ते पण कशामुळे, तर अनेक असे प्रकार घडलेले आहेत की शेतकरी विमा न भरता व्यतिरिक्तच कोणतरीच विमा शेतकऱ्याच्या नावावर भरून हे पैसे घेऊन जात आहे। असे जे काही फ्रॉड विमे भरले जात होते, याच्यामुळे या पीक विमा योजनेमध्ये काही बदल करण्यात आलेले आहे। जो काही शेतकऱ्याचा सातबारा आहे, ज्या शेतकऱ्याच्या नावावर सातबारा आहे त्या शेतकऱ्याच्या आधारला जे काही बँक अकाउंट लिंक आहे किंवा ज्या शेतकऱ्याने विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्याच्या आधारला जो काही बँक अकाउंट लिंक आहे त्या अकाउंटवरती हा पीक विमा डायरेक्ट कंपनीकडून क्रेडिट केला जात आहे। यामध्ये उदाहरणार्थ सांगायचं जर झालं, बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याच्या अकाउंटला महाराष्ट्र ग्रामीणचे अकाउंट लिंक असतात। त्यासोबतच सध्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या आधारला पोस्ट पेमेंट बँक, म्हणजे जे काही पोस्टाची बँक आहे त्या बँकचे देखील अकाउंट लिंक असते। त्यासोबतच कोणाचे स्टेट बँकचे अकाउंट आधारला लिंक असते। असे जे काही वेगवेगळे बँक आहेत हे आपल्या आधारला लिंक असतात। त्यापैकी कोणत्याही एका बँकमध्ये आपला पीक विमा हा क्रेडिट केला गेला असेल किंवा इथून पुढे देखील केला जाऊ शकतो। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा मिळालेला नाही, म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप झालेला आहे तरीही शेतकऱ्याला पीक विमा मिळालेला नाही असं वाटत असेल तर शेतकऱ्याने स्वतःचे एकदा सर्व बँक अकाउंट चेक करून पाहावे। त्यासोबतच शेतकरी मित्रांनो, आपल्या आधारशी कोणते बँक अकाउंट लिंक आहे हे तुम्ही आधारच्या वेबसाईटवरती जाऊन देखील पाहू शकता किंवा आधार सेंटरवरती देखील जाऊन पाहू शकता। जर तुम्हाला या विषयावर व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी या विषयावर तुमचा व्हिडिओ बनवून टाकतो की शेतकऱ्याने म्हणा किंवा वैयक्तिक नागरिकाने म्हणा आपल्या आधारला कोणते बँक अकाउंट लिंक आहे हे पाहायचे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा, यावर देखील आपण व्हिडिओ बनवू। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी
चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व सोबतच शेजारचे जे काही बेल आयकॉन आहे त्याला ऑलवरती करून ठेवण्याचा देखील प्रयत्न करा. धन्यवाद मित्रांनो.